गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता सालासर बालाजी धामला आलेलो आहे मस्तपैकी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी. तुम्ही बघून कसं एकदम अध्यात्माचं भक्तिमय असं होऊन गेलेलं आहे, क्वालिटी असं. आपण सालासर बालाजीच्या दर्शनाला निघालेलो आहे. महाराज येते ते मागून दर्शन घेऊन आपण मस्त पुढचे अपडेट देतो तुम्हाला लवकरच, काय होतंय काय रस्ता. चला तर आपण आलेलो आहे आता श्रीबाग. तुम्ही पाहू शकता सालासर धाम, प्रवेश धाम, सीताराम हनुमान, गेट नंबर 1 ला आपल्याबरोबर आहे दाते महाराज. दाते महाराज म्हणत होते आता का आतापर्यंत रील, पण प्रत्यक्षात आलोय. महाराज खूप प्रसन्न वाटलंय. दर्शन घेऊया, नाही सांगू शकत. दर्शन घेऊ. बालाजीच्या मंदिरात आलेलो आहे, सालासर बालाजीच्या मंदिरात. तर तुम्ही बघू शकता इथं भक्तिमय असं वातावरण, इथं असणारं झाड, त्यानंतर इथलं वातावरण अतिशय सुंदर असं परिसर. वाईफचा आनंद घेतोय. म्हणजे इथं स्पिरिच्युअल खूप चांगल्या गोष्टी आहेत. हे स्पिरिच्युअलिटी आपल्याला दिवसेंदिवस ताकद देत राहील, दिवसेंदिवस पुढे नेत राहील. हेच एक आयुष्य आहे जे आपल्याला जगायला मिळालं. इथं आपण पूर्ण ताकदीने आणि पूर्ण विश्वासाने जगूयात. आपण आता जयपूरचे रस्ते एक्सप्लोअर करतोय. हवामहलच्या चौकात आहे आपण आता. त्या मंदिरात आपण मागच्या वेळेस गेलो होतो, दर्शन घेऊन आलो होतो या मंदिरातून. मस्तपैकी तुम्ही पाहू शकता या चौकात आता लईच गर्दी वाढलेली आहे, ट्रॅफिक आणि पर्यटक पण वाढलेले आहेत वाटतंय. मस्तपैकी तुम्ही अंदाज घेऊ शकता किती ट्रॅफिक आहे याच्यावरून. शकता गट्टे की सब्जी, लसूण की चटणी, लिंबू, कांदा, बाजरीची रोटी, मक्याची रोटी, दाते महाराज. हा, आणि हे मस्त आपलं जेवण आहे. मध्ये आल्यावरती एक आहे का जेवण क्वालिटी भेटतं. ढेकरच येते अक्षरशः. बाजरीची रोटी पण वेगळ्याच प्रकारची, तूप जास्त टाकलं जातं जेवणावरती. गट्टे की सब्जीमध्ये चांगली चव. तेवढं आहे का महाराष्ट्राला तिखटपणा इथं काही जाणवत नाही जास्त. जेवण भरपूर आलेलं आहे. आता दुपारी झोप झालेली आहे. हां, दुपारी जेवण आपलं झोप झाली आहे, त्याच्यामुळे आता रात्रभर नाईट आऊट करायला आपण तयार आलेलो आहे एका बेकरीमध्ये. महाराज म्हणले मामा तुमचा केक घ्यायचा, केक कापायचा. म्हणलं नको, पण त्याची इच्छा होती घ्यायची. म्हणलं घेऊयात. राजस्थानमधली बेकरी कशी आहे नाही का, इथं कोल्ड्रिंक ठेवलेले आहे, इथं आईस्क्रीम आहे, हे वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. इथं ही बेकरी आहे. आणि आता मस्तपैकी आपण केक घेऊन निघणारी. महाराजने केक सांगितलेला आहे. केक आता पॅक होऊ राहिला आहे. केक पॅक होऊन आपण निघूयात. महाराजने आता काय अट्टहास केलेला आहे. यस, त्यांनी नाव दाखवलं बरोबर आहे. केक वेगवेगळ्या प्रकारचे बेकरीमध्ये. इथली बेकरी पाहिली मला सुप्याचीच आठवण झाली. सुप्याच्या वेगवेगळ्या बेकऱ्या अशा आपल्या रोडच्या कडेने दिसत असतात नाही का. You like it? Yeah, it's really nice. So I will give you a sari, means I will give you a sari of women. So when you wear a sari, so you make a Maharashtrian feel in Maharashtra. So if you're not spiritual, you can wear. Sure. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आपण रस्ता एक्सप्लोअर करायला म्हणजे जयपूर एक्सप्लोअर करायला निघालो होतो. तुम्ही मस्त असं हवामहल रात्रीच्या वेळेस लाईटीने असं सजलेलं आहे. चहा प्यायला निघालो होतो आपण. हवामहलच्या अशा लाईटी लागलेल्या आहेत, भारी वाटते नाही का. कधी काही त्याच हवामहल वरती जाऊन पाहिलेलं आहे खाली, ते जुने दिवस आठवतात आणि भारी वातावरण आहे. आपण आता चहा